रियालिटी लागेल ना, रियालिटी कंटेंटवर काम करा. महत्वाची गोष्ट ती आहे, ते केल्याशिवाय पर्याय नाही. कळलं का? ते करावंच लागेल आपल्याला. सर्वात महत्वाची गोष्ट या जगाला बदलण्यासाठी आता काय आपल्याला सोन्याचा हांडा लागणार नाही. जुन्या काळात होती ना अंधश्रद्धा, गावाकडे हिचा कान उघडा आहे, ते काढायला गेल्यावर हाल्या मागं लागते, हाल्या मग आपण पुढं पडायचं, मनुष्यबळी द्यायचा, ते सोन्याचा हांडा स्वप्नात येते, ते म्हणतं येऊ का, आपण म्हणायचं नग, ते संपला कार्यक्रम. आता हिनं 13चा पाढा म्हणला, मी तुम्हाला सांगितलं की जगात जे चालतंय त्याच्यापेक्षा वेगळं करावं लागेल. अरे 100 लोकांच्या स्पर्धेमध्ये आपल्याला पहिले यायचं असेल तर 99 लोक जे करतात त्याच्यापेक्षा वेगळं करावं लागेल. तिनं पाढा 13 म्हणली का नाही? मग 13 1 13 13 2 26 13 3 39 13 52 13 5 65 13 78 30 91 13 8 14 असे नाही, 104 13 9 117 13 10 130. आता मला जर तुम्ही विचारलं 65, मी म्हणणार 5व्या क्रमांकावर. तुम्हाला विचारलं 91 7व्या क्रमांकावर. तू विचारलं 52 4थ्या क्रमांकावर, 39 3ऱ्या क्रमांकावर, 26 2ऱ्या क्रमांकावर, 104 8व्या क्रमांकावर, 117 9व्या क्रमांकावर, 13 26 39 52 65 78 91 104 117 130 17 34 51 68 85 102 119 136 153 170 23 46 69 92 115 138 161 184 207 230 29 58 87 16 145 174 203 232 261 290. तुम्हाला जगापेक्षा वेगळं केल्याशिवाय जग वेगळं मानत नाही. ते तुम्हाला करावंच लागेल. म्हणून आपल्या मायबापांना विनंती आहे, भाषणानं कोणीतरी मारलेल्या डायलॉगनं परिवर्तन होणार नाही. कळलं का? घोड्याचं चित्र भिंतीवर लावून विकास होत नाही. घोड्यासारखी रग अंगात आणावं लागते, त्याच्यासारखं धावा लागते, रक्ताचं पाणी करावं लागतं, हाडाची काढं करावं लागतात. आणि जगाला काय लागतं हे स्वतः आलं पाहिजे. IPLचा पहिला डायलॉग मला व्हायरल झाला. पहिला डायलॉग व्हायरल झाल्यावर मला फोन आला. फोन आल्याच्या नंतर जेव्हा त्यांनी सांगितलं की तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय आणि तो व्हिडिओ महाराष्ट्रात 1 तासामध्ये 10 लाख लोकांनी स्टेटस ठेवलाय. कोरोना कालखंड होता, क्लास बिलास सर्व बंद पडलं होतं, पुढचं कुठलंही भवितव्य नव्हतं, काहीच खरं नव्हतं. आपलं काय होईल माहित नव्हतं, कधी क्लास ओपन होईल, कधी लेकरं येतील, कधी पैसे भरतील आणि अकाउंटवर 2200 का 2300 रुपये जमा आहेत. हे असल्याच्या नंतर लय मोठं स्वप्न आहे, काहीतरी करायचंय, नोकरी आपण सोडलेली आहे, पाहू काहीतरी होईल. पण जेव्हा पहिला व्हिडिओ व्हायरल झाला, व्हायरल झाल्याच्या नंतर मला फोन आला, 1 तासामध्ये तुमचा व्हिडिओ अंदाजे 10 लाख लोकांनी शेअर केलाय. मी कोमात गेलो. पहिल्यांदा मला व्हिडिओ कोणता व्हायरल झालाय? डीएड झालेलं होतं, दुसरंच काय व्हायरल झालं तर तिसरंच काय व्हायरल व्हायचं. काय व्हायरल झालं मला याचा ताण आला जेव्हा मी माझ्या स्टेटसला गेलो व्हॉट्सअपच्या, आणि व्हॉट्सअपच्या स्टेटसला पाहिलं, प्रत्येकाच्या याच्यावर माझा चेहरा होता. त्या 31 सेकंदाच्या व्हिडिओला माझा कॉन्फिडन्स, मी माझ्या बायकोला बोललं, ताण घेऊ नको म्हणलं, आपले दिवस बदलले. बायको कोमात गेली. बायकोला वाटलं हे डोक्या बिक्यावर तर पडलं नाही, क्लास बिलास बंद झालाय. बायको जवळ येऊन वास घेतला, तिला वाटलं काही 90 मिनिटं झाली नाही ना. रियालिटी कंटेंट मांडा. लोकांना काय केलं माहिती का? भपारे आणतात आजकाल आपल्या देशात, तेच चालू आहे. गरिबीतून पुढे यायचं, मोठं व्हायचं, नोकरी करायची, मोठं झाल्यावर कार्यक्रम गरिबाचा ठोकायचा. कार्यक्रम काय करायचा? गरिबाचा ठोकायचा. ज्याच्या कापसाला 7,000चा भाव नाही आणि ज्या हराम करायला 70,000 पगार आहे, ते 7-12 यायचे 100 रुपये घेत असेल, तसं भिकारचोट मेलेलं बरं आहे रे. ते भिकारचोट मेलेलं बरं आहे का नाही? अरे मग आपलं काम आहे, भाषणानं काय होणार आहे? प्रत्येक जण सांगते कीर्तनकार येतो, काय सासू सून साडू मेहुणी, याच्या बाहेर कीर्तनच नाही. या ह्याच्यात लफड्यात कीर्तन गुणाला आले. ते मला बी येते, हे रुमाल कमरेला बांधू द्या, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. परिवर्तन त्यानं होणार नाही. मी काय म्हणलं, तुम्हाला जगापेक्षा वेगळं करावं लागेल. अरे 30 सेकंदाच्या व्हिडिओला बायकोल डायलॉग ह्याला ताण घेऊ नको, आपले दिवस बदलले. बायको कोमात गेली. बायकोल सांगितलं आपल्याकडे लय पैसे येणार आहेत. बायको आणखी ताणात गेली. म्हणजे मला कळालं की या 30 सेकंदाच्या व्हिडिओनं महाराष्ट्राला लागतंय काय, याचा अभ्यास मी केला. तसं बसलेल्या पोरांना पोरींना विनंती आहे, कित्येक दिवस भाषण ऐकायचे नाही. अनेक जण तुम्हाला पेटून देतात. पहा, आमचं पोलीस भरतीचा पोरग आहे, हे काय वाले, कोणीतरी MPSCत रिझल्ट काढला, त्यानं मोटिवेशन भाषण दिलं, आमचा फोक्या निघला तिकडच. अरे तो वजन 20 किलो आहे, गोळा ते हातात दिल्यावर तू खाली वाकायला, तुला काही गरज आहे का पोलीस भरतीत उतरायची? ते हातात गोळा उचलून द्यावा लागलाय, त्याच्यानंतर तुझ्या डाव्या पायावर पाय ठेवावा लागलाय, नाही तर गोळ्यासहित तू पलीकडे जाण्यासारखं आहे. जेवढं जमतंय तेवढंच करावं. कोणतरी भाषण दिलं, आमच्या पोराचे तेच वांदे आहेत. आणि त्याच्यात व्हायला काय माहिती आहे का? आपल्या जवळचे भिकारचोर दलिंदर आपल्याला सुधरू देत नाही. आमचं एखादं पोरगं म्हणलं, आता इथे एखादा युवक आहे, चांगलं काम करायला, सामाजिक काम करायला, आणि ते म्हणलं वाटतं यार या प्रभागातून यावर्षी नगरसेवक व्हा. बाजूचं म्हणते राव देन तो, काय खरे. अरे हे एवढं 90 मारतं की सकाळी याला बटन कळत नाही कोणाच दाबायचं, पण हे सल्ला आपल्याला तिथे. म्हणजे परिवर्तन काय? आपल्यातलं एखादं गोरगरिबाचं पोरगं म्हणलं काहीतरी करायचंय, त्याला डिवचणारे लोक आहेत, त्याला महत्वाची गोष्ट डिफॉल्ट करणारे लोक आहेत. पोरगी एखादी हुशार आहे, घरी भाऊ आहे, तिचा भावापेक्षा हुशार आहे, पण समाज आहे, जात आहे, भावकी आहे, येऊन घरात सांगणार, तिला शिकू देणार नाही. त्यामुळे मायबापालाही विनंती आहे, तिला शिकू द्या. पण शिकू देताना मायबापाला एक विनंती आहे, संध्याकाळी 8 वाजता दररोज यायची ट्रायल घ्या. 8 ते 10 मध्ये याच्यासोबत जेवायला बसा. पोरगी पोरग समोर बसायचं, मायबापानं अलीकून बसायचं, आणि दोघांच्या डोळ्यात पाहून विचारायचं काय चालू आहे कॉलेजला,
नाही तर आपली पोरगी आहे, बापाचाच व्हॉट्सअप ग्रुप तिनं हाईड करून ठेवलेला, बापाला तिचं स्टेटस दिसणं आणि हिचं स्टेटस अख्ख्या जगान पाहिलं. अय खुदा तूने मोहब्बत बनाई तो क्यों बनाए. टाइम लावून हाणायचं. टाइमच नाही लावायचा, घरचीच मालमत्ता आहे, टाइम काय लावायचा. मी तर म्हणतो मायबापाला इथं विनंती आहे, तुमचा पोरग म्हणून सांगालो. इथं मी काय व्याख्याता मी व्याख्याता वक्त्याचं काम काय, याचा डायलॉग घे त्याचा डायलॉग घे, एखादा स्लोगन घे, एखादी कविता पाठ कर, एखादा त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट शेअर पाठ कर. तेवढे रिकामे धंदेच नाहीत आपल्याकडे, वेळच नाही तेवढा. मी तर मायबापाला विनंती आहे, एक काम करायचं, आपलं पोरग जेवायला बसलं, बापानं घरात एंट्री मारली, फळालकन त्याच्या डोक्यात हाणायची. पुन्हा बाप बाहेर चला, फळालकन त्याच्या डोक्यात हाणायची. आपलं पोरग दोनदा चापड हाणला, पोरग काय म्हणे बापाला, का होऊन, तर बापानं सांगायचं त्याला बाप अभी भी जिंदा आहे. वाटलं पाहिजे त्याला कोणतरी आहे. आणि तर ती 11 आले, तू 9ला झोपायला, ते सकाळी 7ला उठून चाललंय. तुमचा ताळमेळच नाही ना. आणि मग पोरग कुठल्या तरी अनुचित प्रकारात दिसलं, मग बाप कोमा जाते, हे पोराण करायला नव्हतं पाहिजे. अरे पहिले त्याला धाकात ठेवा ना. जुना काळ होता पहा ना, धमक होती. आजही आपल्या बापासमोर आपल्याला बोलता येत नाही. आज 11-12चं पोरग आपल्या बाजूला पायावर आडी ठेवतंय, एका हातात चहाचा कप आहे, दुसऱ्या हातात सिगरेट आहे. आपली धमक आहे का? आपल्या वयात येणाऱ्या पुरुषांनी पहा, आजही आपल्यासमोर आपले शिक्षक दिसू द्या, वडीलधारी माणसे दिसू द्या, आपण भाषेवर तारतम्य ठेवतो, बोलण्याची पद्धत ठेवतो, ती कुठे आहे? पदर बिदर कार्यक्रम डिलीट झाला का नाही? बांगडी बिंगडी कार्यक्रम डिलीट झाला. आजकाल आमचं पोरच बांगड्या घालायले आणि आपला कार्यक्रम बिघडला ना. जीन्स पॅन्ट पोरीकडे गेली, टी शर्ट पोरीकडे गेलं, त्याचा गाऊन तू घाल बरं. आपल्याला म्हणते तू बायला आहे बहुतेक, आहे का नाही? आणि मग एवढं स्वातंत्र्य तुम्हाला मिळालं, तुमचं काम शिक्षणाची संधी उपलब्ध करा. आणि ती नाही केली, दिवस वाईट येणारच. तुम्ही किती श्रीमंताच्या घरी जा, तुम्हाला बेसिक काम करावं लागणार आहे. कळकळीची विनंती आहे, पोरींना शिकू द्या. का तर महत्वाची गोष्ट, 1000 जोडप्यामागं 150 घटस्फोट आहेत. जर आपण तिला शिकू दिलं नाही, एखाद्या घरी दिलं, तर त्यानं जर नाकारलं तर तिची लय वाईट व्यवस्था होती आणि पुढचा काळ बेकार आहे. पण तू नोकरी लागली, छानपैकी स्कूटी घेणार, उन्हाळा चालू आहे, हँडक्लोज घालणार, स्कूटीला सेल्फ मारणार, थाटात तू नोकरीला जाणार, त्या ठिकाणी फॅनमध्ये, AC मध्ये. घरी आल्यावर वाटली तर तू तिच्याकडे पगार चांगला असेल तर स्वयंपाकाला बाई, भांडे घासायला बाई. आयुष्य बदललं का नाही? आणि नाही नोकरी लागली, आता समजा त्याच्यासोबत तू कॉफी शॉपला गेली, त्याच्यानंतर हे तिला विचारते, याच्याकडे 30 रुपये, याच्याकडे 50, दोघांचं भांडवल 80. आणि हे तिला विचारते, तुला काय हवं? बाबास्या काय हवं? ती म्हणते मला का नाही सँडविच हवंय. मग काट्याचा चमचा, 5 काटे, टटाक टटाक, बारूकचा घास घेते, पुन्हा असा करते. आणि हो आपला भिकारी तिच्याकडे पाहतो, भांडवल कमी ना, 80च, 50 ते गेले, 30च राहिले, भांडवल कमी, असा बारीकसा चमचा घेतो है ना. आणि महत्वाची गोष्ट, ती असा खातीन, तिच्याकडे एक बारीकसा रुमाल पिंक कलरचा. हा, उपासी मित्रमंडळाचा अध्यक्ष, टक लावून पाहतो तिच्याकडे. धंदे बदलावं लागतील ना. आणि ती तेवढं खातीन, याला विचारते तुला काय हवं? याला काय आलं, भांडवल कमी आहे, 30च राहिलेत, मला का नाही कॉफी हवी. मग ही विचारते कशी? हे म्हणते हॉट. अरे गावाकड काळा चहा परातीन पेणारा तू, तुला हॉट कॉफी पाहिजे? आणि तू घरी कोणी नसल्यावर 3 पोळ्या काला करून खाणारी. म्हणजे मेन काय माहितीये का, आपण भव्य दिव्यता दाखवण्याची गरज नाही. अरे आपण आपला फोटो एखाद्या फेसबुकला, इंस्टाग्रामला टाकून लाईक करा म्हणण्यापेक्षा, एखाद्या गोरगरीब घरातून आपण शिकलो, त्या अभ्यासाची संधी मिळवली, मायबापाच्या कष्टाची जाणीव ठेवली, आणि तुम्ही DYSP व्हा, तुम्हाला फोटो टाकायची गरज पडत नाही. मीडिया तुमच्या घरापर्यंत येते, मुलाखत मीडिया तुमची घेते, लोक लाईक करतात, लाखो चॅनलवर तुम्ही व्हायरल होतात, तुमचा व्हिडिओ लाखो लोक पाठवतात. ते काम करण्यासाठी आपला जन्म झालाय. या ठिकाणी एक शपथ घ्या, येणाऱ्या काळात दरवर्षी यात्रा होते, पुढच्या वर्षी मित्रमंडळ अशीच यात्रा करेल, साऊंड सिस्टीम असेल, लोक बसतील, अनेक वक्ते येतील, कीर्तनकार येतील, प्रबोधनकार येतील. पण एक शपथ घ्यायची, चला 1 वर्ष 2 वर्ष जाऊ द्या, आपण आपल्या अभ्यासावर लक्ष द्यायचंय. घरी गेल्याच्या नंतर आपल्या बापाकडे पाहायचं, माईकडे पाहायचं, आपल्या प्रत्येक गोष्टी मायबापाला शेअर करायच्या. ऐऱ्या गऱ्या भिकार चोटासोबत आपण आपलं आयुष्य सहज उदार करायची. याच्यासाठी आपलं आयुष्य जन्माला आलं नाही. 8 अब्ज जगाची लोकसंख्या आहे, तरी देवानं तुम्हाला माणूस म्हणून बनवलं. याचा अर्थ त्या देवाला देखील तुमच्याकडून काही अपेक्षा आहेत, त्या देवालाही तुमच्याकडून काही कल्पना शक्ती आवश्यक आहेत. त्यांनी ठरवलंय की तुम्हाला माणूस म्हणून पाठवलंय. नाहीतर 8 अब्ज जनता म्हणून आपण जन्माला आलो असेल तर आपण चाळे करायला जन्माला आलो नाही. मी कार्यक्रमाला गेलतो, सुनील अण्णा शेळकेच्या रील स्टारचा कार्यक्रम होता. रील स्टार, लय पोर आले तिथं. मग 2 M फॉलोअर आहेत. म्हणलं व्हॉट इज स्पेलिंग बाय फॉलोअर? ते म्हणजे आय डोंट नो. माझे 905 के आहेत, माझे 3 के आहेत.
मग प्रत्येक जण मला एकाला भेटला, मला किती फॉलोअर आहेत ते, मला 2.1 मिलियन. म्हणलं कोणत्या गाडीनं आला? नाही सर ट्रॅव्हल्सनं आलो. फॉलोअर मॅटर आहे का? नाही. आपला विषय त्या फॉलोअर नाही रे. मी तुम्हाला काय म्हणलं की त्या ठिकाणी भाषण चाललं, प्रत्येकाने काय केलं, रील स्टारचा सत्कार झाला. पण मी आल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक वाक्य बोललो होतो की त्या ठिकाणी रील स्टार त्याचा कार्यक्रम होता, मात्र तिथं मार्गदर्शक म्हणून महाफोटो होता. आणि मी त्या रील स्टारला म्हणलं, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन यू अँड मी? यू रील स्टार, आय एम अ रियल स्टार. फरक तो आहे. कारण आपण आरशात पाहिल्याच्या नंतर ते आरशात बी वाटलं पाहिजे, साला आपण जे काम करतो ते नेक काम करतो. आपण जे काम करतो ते मायबापाच्या नावासाठी काम करतो. आपण जे काम करतो देश हितासाठी काम करतो. आपण जे काम करतो देश धर्मासाठी काम करतो. ते आतून आरशातून आवाज आला पाहिजे. नाहीतर आपण दैनंदिन जीवन जगत असताना आरशात भांग पाडतो, पण भांग पडताना 5 मिनिटं आपण आपल्या चेहऱ्यावर काय करायचं, लक्ष केंद्रित करायचं. यार काल काही चुकलंय का? आपण वागतो ते बरोबर आहे का? इथं बसलेल्या महिला मंडळ असेल, आपला बाप 90 मारत असेल, मुलींना विनंती आहे, परिवर्तन घरात आपण करायचंय. काय करायचंय? कॉलेजला जाती, ट्युशनला जाती, क्लासला जाती, सकाळी उठायचंय, परिवर्तन आपण सुरू करायचं. बापाला आवाज द्यायचा, पप्पा 1 मिनिट इकडे या. कॉलेजला जाऊ लागली, ट्युशनला जाऊ लागली, आणि त्या पप्पाच्या बापाला म्हणायचं, पप्पा इकडे या. त्याच्या पाया पडायचं, त्याच्याकडे पाहून स्माईल द्यायची. पप्पा कोमात गेले पाहिजे, पोरीन काय केलं आज? पोरीनं पप्पाला बोलायचं, पप्पा इकडे या. त्या पोरीनं बापाच्या पाया पडायचं आणि बापाला म्हणायचं, पाया पडताना स्माईल करायची. लगेच स्माईल आवाज द्यायचा, मम्मी इकडे. मम्मीच्या पाया पडायचं, मम्मीला स्माईल द्यायची. वेळ प्रसंगी जेव्हा वेळ भेटायला त्या माईचा आणि बापाचा फोटो घ्यायचा आणि आपल्या पुस्तकाच्या फ्रंट पानावर चिटकवायचा. शाळेमध्ये गेली, कॉलेजमध्ये गेली, एखादा भिकारचोट आपल्याला इन्स्टाला मेसेज पाठवतोय, पोरगले डेंजर आमचं. मेसेज डायरेक्ट नाही पाठवत, पहिले एक टिंब पाठवतोय, टोप सेंड. आमची पाहत नाही, पण हिला कळतंय त्याने मेसेज कशासाठी पाठवला. ते 2 टिंब पाठवते तरीही पाहत नाही, मग ते 3 टिंब पाठवते आणि मग ही रिप्लाय देते, हम HMM. पोराला कळतंय हम ऍक्सेप्ट. नवीन ट्रेंड. मग आमचा पोरगा डेंजर. मग त्या टिंबात बदल करते, पहिले 1 टिंब, नंतर 4 टिंब जोडून, पुन्हा 3 टिंब जोडून हिला पाठवते. हिला माहित आहे काय आहे त्याच्यात. हा, तू काय काल्याच्या कीर्तनाला आली नाही, मला माहिती आहे. आमचा पोरगा तेवढ्यावर थांबत नाही, मग डायरेक्ट पिंपळाचं पान पाठवते, लाल भडक. आणि त्या पिंपळाच्या पानाचं वैशिष्ट्य जुई झाप, जुई झाप. मग काय, सेम टू यू. माती झाली तुही. सेम टू यू म्हणली, माती झाली. याचे दिवस खराब, तिचे दिवस खराब, दोघं बोलतात, नंतर नंबरवर येतात. मी सांगायला कारण एकच आहे बाबा, की पोरींना पोरियो, आपला विषय याच्यासाठी नाही. आपला विषय येणाऱ्या काळात आपला निकाल लागला, सर्व काही बदलणार आहे. मायबापांना विनंती आहे, आपलं पोरग कोणाच्या संपर्कात आहे पाहायचे, कोणासोबत राहायला ते पहा. आणि बाप आपला एखाद्या किराणा दुकानावर कामाले ना, आणि आपलं पोरग शर्टिंग करते, आपल्या बाप पोराला स्टारचे कपडे माहित आहेत, आपल्या पोराला पेपर कॉटन माहित आहे, आपल्या पोराला कपड्याचे ब्रँड माहित आहेत. तर एक मुलगा म्हणून तुमचा सांगायलो की तुम्ही जर एखाद्या किराणा दुकानावर कामाला असाल, तुम्ही एखाद्या शेतात लोकांचं काम करत असाल, स्वतःचं काम करत असाल, तर हे काम करायचं, एक दिवस आपल्या पोराला आपल्या सोबत न्यायचं. आपण एखाद्या दुकानात काम करतो का सोबत न्यायचं, तर तो दुकानाचा मालक आपल्या बापाला कोणत्या शब्दात बोलतो हे एकदा हरामखोराला कळू द्या. आपल्या बापाला ते कोणत्या शब्दात बोलतो हे कळू द्या. त्यानंतर आपला बाप एखाद्या सालान असेल तर आपला बाप काय भूमिका करतो, तो मालक आपल्या बापाला कसा झिडकारतो, शेवटचा महिना संपल्यावर आपला बाप पैसे मागण्यासाठी किती बेजार होतो, हे हरामखोराला कळू द्या. म्हणजे हे लोकांच्या नादी लागणार नाही. पुस्तकाने याचं आयुष्य बदलल, नीट अभ्यास करेल, बापाचं नाव मोठं करेल. आणि ते यानं आता नाही केलं. माळव ऐकण्याचं उदाहरण सांगितलं होतं मी एक, ते पण लक्षात घ्या. मायबापाला विनंती आहे, पहिलं काम आहे, आपण जे काम करतो गरिबीची चंचन त्याला कळू द्या. दिवाळीमध्ये बापानं प्रत्येकाला कपडे बदलले, पण त्याची आतली बनेल बदलली नाही. ती बनेल पोरानं पाहिलीच पाहिजे, त्या बनेलचे छिद्र पोरानं पाहिलेच पाहिजे. आणि बापाला आपण खेड्यामध्ये ग्रामीण भागात पाहिलं, इथंही पाहिलं असेल, अरे आपल्या गल्लीमध्ये कोणतरी छानपैकी 4 व्हीलर घेऊन आले, तो 4 व्हीलर घेणारा कोणे, आणणारा कोणे, एखादा नेता आहे, कोणे एखादा प्रशासकीय अधिकारी आहे, कोणे एखादा नोकरदार आहे. पण आपला बाप शेती करतो, आपल्या बापाला स्प्लेंडर नशिबात नाही. पॅशन गाडीवर पळू पळू आपला बाप बेजार आहे. गाडी पंक्चर झाल्याच्या नंतर ती काढायला व्यवस्था आपल्या बापाकडे नाहीये. तेव्हा महत्वाची गोष्ट, 2, 3, 4 वर्ष पहिले दोस्ताना बिस्ताना बंद करा, गाव सोडा, शहर सोडा, कोणाच्या संपर्कात राहू नका. काय झक मारायची मारा, रात्रीचा दिवस करा, पण गाव सोडा. 5-6 वर्षामध्ये काय पैसे कमवायचे कमा, सेकंड हँड गाडी घ्या, सेकंड हँड गाडी घ्या. ती गाडी घेऊन बाहेर आणि आपल्या बापाला बोलवा, आपल्या बापाला बाजूच्या सीटवर बसवा, तीच गाडी घेऊन त्या गावात जा, त्या घरात जा. त्या घरात महत्वाची गोष्ट, बाप गेला त्याला थाटात उतरवा, त्याचा सत्कार सन्मान करा.
ते तुम्हाला करावं लागेल. आज तुम्ही इथं बसलात, इथं मित्रमंडळ आहे, यांनी सत्कार माझा केला, त्याच्यानंतर मोजक्या मित्रमंडळाने त्यांचा त्यांचा सन्मान माहीत असेल, कोणाला भेटले असतील, कोण वक्ते आणले असतील, पण कुठंतरी आपल्या बापाला इथं बोलवलं पाहिजे, आपल्या बापाचा सन्मान केला पाहिजे. आपल्या माईनं आतापर्यंत गेली वर्षानुवर्ष व्याख्यान ऐकलं, पण आपल्या घरातून कोणीतरी प्रबोधनकार तयार झाला नाही, आपल्या घरातून एखादा वक्ता तयार झाला नाही, आपल्या घरात यश का आलं नाही. आपलं घर आहे काय कायचं, बापानं हप्ते घेऊन पैसे घेऊन बेदारे घर बांधले, पण त्या भिंतीला मागून स्लॅब मारायला बापाकडे पैसा भेटला नाही, छपाई मारायला बापाला पैसा भेटला नाही. दिवाळीत अनेकाच्या घरावर लाइटिंग आली, आपल्या घरावर आणखी लाइटिंगचा पत्ता नाही. आणि आपल्या यशाचा मेन भागीदार आपला बाप आहे. जोपर्यंत बापाची थाप आपल्या पाठीवर आहे तोपर्यंत यशाची लढाई आपण जिंकणार आहे. पण महत्वाची गोष्ट, आपण लोकाचे पाये पकडले, इतरांना श्रद्धास्थान आदर्शस्थान मानायलो, त्या दिवशी आपला कार्यक्रम बिघडला. आपण जे करायचं ते करा, नोकरीला बी लागा. नोकरी लागल्यावर आपल्या बापाला खेड्यात राहायची इच्छा असेल, खेड्यात माळवत बांधा, त्या ठिकाणी बंगई बांधा, मायबापाला त्याच्यात बसवा, त्याला बढियापैकी झोका द्या. ते तुझ्या बायकून पाहिला पाहिजे, तेव्हा बायको मायबापाचा सन्मान करणार आहे. नाही त्यानं हाडाचं काढे केले, तुला शिकवले, तू नोकरी लागला, तू गेला शहरात, तू हा बंगला बांधला, मायबापा आणखी बेजारच आहेत. ते दिवस बदलावे लागतील. गरिबीतून पुढे गेल्यावर गरिबीबद्दल जागरूक होता आलं पाहिजे. मी इथं मास्तर आहे, तुमच्यापैकी एखादा गरीबाचं लेकरू आहे, शिकण्याची इच्छा आहे, परिस्थिती बिकट आहे, मायबापा नाही आहेत किंवा मायबापा आहेत, पण कुठतरी बाप कुठतरी दुकानावर काम करतो, माय कोणाच्या इथं काम करते, त्या लेकराला शिकण्याची इच्छा आहे, काहीतरी बनायचंय. नुसते भाषण द्यायचे नाही, त्याला परभणीत पाठव, त्याचं राहणं खाणं नोकरी लागेपर्यंत मोफत शिक्षण देतो, हा शब्द इथून द्यायलो. आता डायलॉग प्रत्येक जण हाणायला आजकाल, ते करायचं नाही. ती भूमिकाही तुम्हाला घ्यावं लागेल. आताही 40% पोरं फ्री आहेत, त्याच्यानंतर कुठल्या क्लासला आय कार्ड नसते, काय नसते, कोण येतंय कोण जातंय पता लागत नाही. एका वर्षानं आपले दिवस बदलले आहेत. कळलं का? मी वक्ता म्हणून पुढे आलो नाही, ज्या गरिबीतून आपण पुढे आलो त्या गरिबीची जाणीव ठेवावं लागल. महत्वाची गोष्ट नाही तर भाषणाने प्रत्येक देश बदलणार नाही. मेन गोष्ट आहे, ईश्वरानं तुम्हाला मानव दिले, तुम्हाला होला अन्याय असेल, अत्याचार असेल, तुम्हाला कोणी चिमटा घेतला तर बोलता येते, तुम्हाला कोणी त्रास दिला त्याचा प्रत्युत्तर देता येते. आज सध्या हे दिवस का बदलले, आपण याला कलियुग म्हणतो. याचं कारण आहे की ज्याच्यावर अन्याय होतो त्याला व्यक्त होता येत नसेल तर त्याच्याकडून तुमच्यावर अन्याय होता कामा नये. नाही तर रस्त्याने जाताना उदाहरण आहे, मोटरसायकल आहे, त्या मोटरसायकलला वेळूचा बांबू बांधलेला आहे, त्या बांबूला कोंबड्या लटकविलेल्या आहेत. पहा उदाहरण आपण समोर पाहतो. ह्या वेदना आपल्या डोक्यात क्लिअर कधी होतील, त्या आपण अनुभवल्या तर. गरिबीवर भाषण कोणाला देता येईल, ज्यानं गरिबी अनुभवली. पुण्याहून येणारा एखादा स्टेट फॉरवर्ड महत्वाची गोष्ट एसी गाडी जन्मलेला दुष्काळ डायलॉग आणू शकत नाही. दुष्काळ आपल्यालाच कळाल. आपल्या बापाच्या पायाच्या भेगा आपण पाहिलेल्या असतील, आपल्या बापाच्या चपलेचा अंगठा तुटलेला आपण पाहिलेला असेल, तेव्हा आपल्याला दुष्काळ बोलता येते. मग ती गाडी आहे, त्या गाडीवर येळूचा बांबू बांधलेला आहे, त्याला कोंबड्या लटकलेल्या आहेत. लक्षात घ्या, त्या गाडी तो भरधाव वेगाने धावत चढवत असतो आणि गाडी चालवत असताना भरधाव वेगाने हवा येते, त्या कोंबड्याच्या पंखांना स्पर्श करते, त्यांच्या बॉडीतून पंख तुटून पडतात. प्रॉब्लेम हे त्या कोंबड्यांना व्यक्त होता येत नाही. तो गाडी आणखी भरधाव वेगाने धावत सोडतो आणि गाडी धावत असताना मधात कुठतरी मातीचा ढेकूळ येतो, त्याच कोंबड्याची चोच दचकन त्या ढेकळाला लागते, चोचीतून रक्त वाहते. प्रॉब्लेम हे त्याला व्यक्त होता येत नाही. त्याला माहित आहे अर्ध्या एक तासानं मला कापणार आहेत, अर्ध्या एक तासानं मला खाणार आहेत, पण प्रॉब्लेम हे व्यक्त होता येत नाहीये. म्हणून मनुष्य म्हणून ईश्वरानं तुम्हाला जन्म दिलाय. कीर्तन ऐका मी त्याच्या विरोधात नाही, प्रबोधन ऐका मी त्याच्या विरोधात नाही, पण ज्याला व्यक्त होता येत नाही, ज्याला बोलता येत नाही, माणूस या नात्यानं तुमच्याकडून त्याच्यावर अन्याय होत असेल तर कोणी करो का नको करो, पण वरचा तुमचा हिशेब करणारच आहे. ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या. वरचा तुमचा हिशेब करणारच आहे. म्हणून पहिलं काम ते आपल्याला करावं लागेल. प्रबोधनातून महाराष्ट्र तिथं आपल्याला सुधारावं लागेल. अरे आपण बाहेर गेलो, 20 रुपयाची सफरचंद आहे, आपल्या बापाचं आणि माईचं आयुष्य काल लय दिवस आपल्या सोबत नाही, 20 रुपयाची सेफ घेऊन यायची, पण आपल्या माईला द्यायची, त्याला विचारणारं कोण नाही. काही दिवसात ती जाणार आहे. मित्र या नात्यानं, त्याच्यानंतर तुमचा भाऊ या नात्यानं. अनेक जण पहिले धुऱ्यात भांडणं आहेत. आपला देश भाषणानं सुधारला असता. अरे मला सांगा, देश जर भाषणानं सुधारला असता तर असा एकमेव देश आहे भारत, जिथं पानपोईवर ठेवलेला ग्लास साखळदंडानं बांधून ठेवावा लागते. भाऊ पानपोई आहे ना, पानपोई, तिच्याला ग्लास साखळदंडानं बांधून ठेवावं लागते, ते बी वेल्डिंग करून. अरे तुम्ही हेच नाहीत रे, बँकेमधला पेन भाऊ सुतळीन बांधून ठेवावा लागते 2 रुपयाचा. आणि तुम्ही काय परिवर्तन करणार आहे? इथं सांगावं लागतं नारळ इथं फोडा, चपला बाहेर सोडा, त्याच्यात ते पाहते नवी कोणाची हाणली त्यानं. परिवर्तन आपलं भाषणाने होणार नाही. म्हणून सांगितलं पहिल्यांदा, ती वेदना आपल्या लक्षात आली पाहिजे. रस्त्यानं चालताना उन्हाचा पारा चढलेला आहे, गोरगरिबाचं लेकरू, त्याचे पाय जळालेत. अरे नसू दे तुमच्याकडे पैसे, पण तोंडातून शब्द तरी पडला पाहिजे, यार लेकराचे पाय जळालेत. ती वेदना लक्षात असली पाहिजे. युवकांना तर पोरांना विनंती आहे, पोरो घरी काही हो, पण चला आपल्या बापाच्या अस्तित्वासाठी आपल्याला लढावं लागेल. आपल्या बापाला पण कोणीतरी सन्मानानं म्हणलं पाहिजे, बसा काका.
आपल्या बापालाही कोणी म्हणलं पाहिजे चहा घ्या, आपल्या बापाच्याही कोणीतरी पाया पडलं पाहिजे. गावाकडे ग्रामीण भागात पोळ्याला सण होता, पाया पडायला पण सरपंचाच्या घरी जायचो, पाया पडायला पण पोलीस पाटलाच्या घरी जायचो आणि आपला बाप 4-5 नारळ घेऊन आपल्या घरी यायचा. का? ही व्यवस्था आपल्याला बदलावं लागेल. ग्रामीण भागात तेच चालू आहे. आता पंगत असती, पंगत सप्ताह, त्या सप्त्यामध्ये झाली का पंगत? 5 दिवस आहे का? दररोज जेवायला असते का? चालेल नाही तुम्हाला मग? हा, हे सांगायलो मी की बाबा ती पंगत असते, त्या पंक्तीमध्ये तुम्ही जेवायला बसता, अशी छानपैकी लाईन लागली असेल है ना. त्या चट्टेवर तुम्ही जेवायला बसल्यावर पहा त्या ठिकाणी एखादा नेता आला, महत्वाची गोष्ट एखादा पदाधिकारी आला, त्या ठिकाणी महत्वाची गोष्ट व्हाईट शर्ट घालून कोणीतरी मी असा आहे अमकाय ढमकाय तू आला, तर त्याला वाढेकरी विचारणारे लय डेंजर असतात. पत्रवाळी आणू, द्रोण आणू, ग्लास आणू, अरे त्याच्या पुढं पुढं करतात, नरम पोळी आणू, रस्सा आणू. तेच एखादा गरीबाचा बाप येतो, कुठंतरी काम करायला असतो, बेजार असतो, तो जेवायला बसताना हातान पत्रवाळी घेतो, हातान ग्लास घेतो, हातान पाणी घेतो. म्हणजे आपला प्रॉब्लेम आहे, आपण गरीब आहेत, पण आपल्याला सवय लागली श्रीमंत बोकांडीवर घ्यायची. पहिलं परिवर्तन ते करा. जिथं व्यवस्था नाही का त्या व्यवस्थेपर्यंत आपल्याला जाता आलं पाहिजे. आज आपण सप्ते घातले मान्य आहेत, आपण श्रीमंताला फोन करून बोलवलं जेवायला साहेब, त्याला फोन करून बोलवलं जेवायला, पण महत्वाची गोष्ट इथं बसलेली एखादी आजी असेल, तिचं लेकरू दारू पेत असेल, घरामध्ये त्याचं लक्ष नसेल, तिच्या संध्याकाळच्या जेवणाची व्यवस्था नसेल, तर आपण सप्ते करा, मी त्याच्या विरोधात नाही, पण त्या सप्त्यामध्ये उरलेला पैसा असेल एखादा क्विंटल गहू घ्या, तांदूळ घ्या, त्या आजीच्या घरात नेऊन टाका, तेच फार मोठं पुण्य आहे. ते आपल्याला करावं लागेल. कळलं का? प्रत्येक जण तुम्हाला इमोशनल भाषण द्यायला आणि तुम्ही इमोशनल व्हायले, याच्यामुळे महाराष्ट्र मागे आहे. कळलं का? भाषणानं परिवर्तन होणार नाही. इथं बसलेल्या माता माऊल्यांना विनंती आहे, पहिल्यांदा तुमचं दोघांत एकमेकात प्रेम पाहिजे. नवरा बायको येताना गाडीचे 2 चाक आहेत, तुम्ही सांभाळलं पाहिजे, तुम्ही एकमेकाला सांभाळून घेतलं पाहिजे. आपल्या नवऱ्याची बापाच्या देखत महत्वाची गोष्ट पोरा देखत इज्जत केली पाहिजे, नाही तर वांदे होते. तू म्हणती मी हे म्हणून नांदायले, त्याचा डायलॉग असते मी हे म्हणून तुला नांदवलं. पहिले तुम्ही बदललं पाहिजे. नवरा येणार त्यानं आपलं चुकलंय, अरे मोठ्या मनानं बायकोला माफी मागा, लोकात मागायची गरज नाही, एकांतात मागा. आणि एरी तू मागतच असतो, म्हणजे एकांतात माफी मागा, काही फरक पडत नाही. आपलं चुकलंय, मोठ्या मनानं माफी मागा. तिचं थोडंफार चुकलंय, अरे मोठ्या मनानं माफ करा. पण व्हायला काय, ऍडजस्ट करायला कोणी तयार नाही, प्रत्येकाच्या अंगात ॲटिट्यूड घुसलाय. 60 वर्षाचा विषय पोरो, आपला मित्र एखादा नाराज दिसला, चेहऱ्यावर दुःख दिसलं, प्रत्येक प्रश्न पैशाने सॉल्व्ह होत नाहीत. एखादा प्रश्न असा बी असतो, त्याच्या पाठीवर हात ठेवा आणि फक्त म्हणा मी तुझ्यासोबत हे, ताण घेऊ नको, तरी ते वाचू शकते, तरी ते वाचू शकते. आज 30-35 मध्ये आत्महत्या करण्याचं प्रमाण वाढले सर्वाधिक जास्त. भगतसिंगांनी आत्महत्या केली का? नाही. छत्रपती शिवाजी महाराज अफजल खान आल्यावर बाजूला गेले का? नाही. किती मोठं उदाहरण आहे रे. आपण 10 बाय 10 2000 स्क्वेअर फूट, त्याच्यात 2 मजले, त्याच्यावर नाव मातोश्री भवन, माय कुठं? दिंडीत. तो घेतलं ट्रॅक्टर भाड्यानं, त्याच्यात नाव आहे वरती HDFC बँकेच्या सौजन्याने, बाप कुठं? दिंडीत. मग मला सांग, 346 किल्ले आहेत, माईचं साम्राज्य मोठे, आजोबाकडलं नातेवाईक मोठे, इकडे बापाकडले नातेवाईक मोठे आहेत, सावत्र भाऊ आहेत, त्याच्यानंतर लेकरं बाळ आहेत. एवढं मोठं नातेवाईक असताना या महाराष्ट्रात एक आदर्श राजा आहे. एखाद्या किल्ल्याला माईचं नाव दिलं, बापाचं नाव दिलं, पोराचं नाव दिलं, किती आदर्श आहे.